नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये। तर तुम्ही थंबनेल पाहिल्याप्रमाणे की डिप्लोमाचे जर तुम्ही सेकंड कॅप राऊंड भरला असेल तर तुमच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तर तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे। त्याआधी चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे। तर पहा, कॅप राऊंड सेकंड तुम्ही जर फॉर्म भरला आहे ना, आता उद्या त्याचा काय आहे रिझल्ट। तुम्ही समजा हा व्हिडिओ 14 तारखेला जरी बघत असाल तरी काय हरकत नाही, पण आज मी व्हिडिओ बनवतोय 13 तारखेला, ठीक आहे। तर 13 तारखेला आणि 14 तारखेला हा व्हिडिओ बघण्यास खूप महत्त्व आहे। तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला खूप फायद्याचा ठरणार आहे। तर या ठिकाणी दुसरी फेरी जी आहे, तुम्हाला काय करायचं आहे, कॅप राऊंड सेकंड झाल्यानंतर जर तुमचा नंबर नाही लागला तर काय होईल, मग तुम्हाला काय आहे, तिसऱ्या राऊंडमध्ये भेटेल का कॉलेज, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं आणि काय डाऊट असेल तर खाली कमेंट बॉक्स रिकामा भरून टाकायचं। आता पहा, कॅप राऊंड प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीसाठी उमेदवाराने पाठ्यक्रम व संस्था म्हणजेच ब्रँच इन्स्टिट्यूट सिलेक्शन निवडण्याकरिता ऑप्शन फॉर्म भरण्यास तुम्ही भरला आहे 8 तारखे ते 12 तारखेपर्यंत त्याची मुदत होती, आता ती संपून गेलेली आहे। आता बाद दुसऱ्या फेरीसाठी तात्पुरत्या जागा वाटप हे 14 तारखेला करणार आहे। म्हणजे 14 म्हणजे उद्या तुम्हाला समजणार आहे की कोणत्या कॉलेजला तुमचा नंबर लागलेला आहे। आता पहा, तुमचा समजा नंबर सेकंड राऊंडमध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जळगाव किंवा अहमदनगरला लागला, एक्झाम्पल म्हणून घेतलंय, तुम्ही म्हणता हेच कॉलेज का, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक संभाजीनगर किंवा जालना बीड अंबर जे असेल ते याला समजा लागला, तर तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिले डॉक्युमेंट जे तुम्ही अपलोड केलेले आहेत त्याचे 3 बंच करायचे। किती? 3 बंच करायचे आहे। मग हे 3 बंच कुठे न्यायचे आहेत, सगळ्यात पहिला एक तुमच्यापाशी ठेवायचा आहे, ठीक आहे, झेरॉक्स काढून। दुसरा कॉलेजला न्यायचा आहे, कॉलेजला घेऊन जा, मग त्या ठिकाणी जमा करा, संपूर्ण प्रोसेस, ॲडमिशन प्रोसेस काय आहे ती करून घ्या, त्यांची वार्षिक फी जी असेल ती भरून टाकायची। त्यानंतर तुमचं काय होतं, ॲडमिशन फिक्स होतं, ठीक आहे, ॲडमिशन फिक्स होतं। पण आता ज्याचं ॲडमिशन झालं आहे त्याने आता थोडं वेळ शांत राहा, ठीक आहे, म्हणजे तुम्ही ऐका। पण आता समजा तुमचा कॅप राऊंड सेकंडमध्ये नंबर लागला पण तुम्हाला ते कॉलेज आवडलं नाही, मग तुम्ही काय करायचं, तर तुमच्यासाठी असं आहे की तुम्ही काय करायचं आहे की कॅप राऊंड थर्डसाठी तुम्हाला ॲप्लाय करायचं आहे। कसं, तर ऑप्शन फॉर बेटरमेंट ठेवता येईल का, हो 100% याला बेटरमेंट ठेवता येईल। ऑप्शन फॉर बेटरमेंटमध्ये कॉलेज द्यायचं टाकून जर तुम्हाला तिसऱ्या राऊंडला जर टॉप बेस्ट कॉलेज भेटलं, म्हणजे चांगलं कॉलेज भेटलं, तर तुम्ही ते कॉलेज घेऊ शकता आणि दुसऱ्या राऊंडची जागा शिल्लक राहते। आता समजा तिसऱ्या राऊंडला नाही लागला तर त्याचा प्रश्न चालू आहे। आता तिसऱ्या राऊंडला नाही लागला, तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी काय, तुम्ही काय घरी राहणार नाही, तुमच्यासाठी एक स्पॉट राऊंड असतो। म्हणजे आता पहा, ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म बेटरमेंट ठेवल्या त्यांच्या जागा शिल्लक असतात, ठीक आहे, मी आता सांगितल्याप्रमाणे। मग त्या ठिकाणी स्पॉट राऊंडला जायचं, त्या एखाद्या कॉलेजमध्ये त्या ठिकाणी किती जागा शिल्लक आहेत, त्या ठिकाणी ॲप्लाय होतं आहे का, तुम्हाला जी ब्रांच लागते ती आहे का ते पाहायचं आणि तुमचं ॲडमिशन डायरेक्ट स्पॉट राऊंडमध्ये करून घ्या। स्पॉट म्हणजे त्या कॉलेजला जाऊन लाईव्ह म्हणजे समोरासमोर ॲडमिशन करून ॲडमिशन घेणे, त्याला स्पॉट राऊंड असे म्हणतात, ठीक आहे। हा राऊंड तिसरा राऊंड झाल्यानंतर असतो, हा ऑनलाईन नसतो। या ठिकाणी तुम्हाला ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे तिथं ऑफलाईन जावं लागतंच, असं विषय, ठीक आहे। आता पहा, तुम्हाला सांगितलं मी डॉक्युमेंटचे 3 बंच करायचे, एक कॉलेजला द्यायचा, एक तुमच्याकडे ठेवायचा आणि तिसऱ्याच काय करायचं, तिसरा नंतर तुम्हाला कॉलेजला द्यावा लागतो, ठीक आहे। त्यामुळे आता बा तुम्ही म्हणता की आम्हाला काही माहिती नाही, तर आपल्या चॅनलवर सगळी डिप्लोमाची माहिती येत राहते, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आता पहा, उद्या ज्याचं दुसऱ्या फेरीसाठी नंबर लागेल, व्हिडिओ बनवणारच आहो आपण, त्यामुळे सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, थँक्स फॉर वॉचिंग, बाय।